राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं समोर येते। एकत्रीकरणासंदर्भात अजित पवार बोलले नाहीत, तसा कुठलाही प्रस्ताव नव्हता असा दावा राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी केलाय। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, पवार साहेबांची माफी मागू असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलेलं आहे। मध्यंतरी अतिवृष्टीच्या दौऱ्याच्या वेळेला तर मी दादांच्या सोबत हेलिकॉप्टरमध्ये आणि त्याचबरोबर गाडीमध्ये बराच प्रवास केला, परंतु त्यांच्या चर्चेच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भातला कुठल्याही प्रस्तावाच्या बाबतीत काही चर्चा असल्याचं ते काही मला बोलले नाहीत। मी अनेक वेळेला त्यांना या बाबतीत विचारलं होतं, परंतु तसा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं ते वारंवार सांगायचे। मध्यंतरी अजित पवार यांची मनापासून इच्छा होती की लवकरात लवकर दोन्ही पक्षाचं विलीनीकरण झालं पाहिजे, दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे। याच्या बाबतीत अनेकदा जयंत पाटील आणि आम्ही सर्व जे प्रमुख मंडळी आहोत त्यांच्या अनेकदा बैठका सुद्धा झाल्या आणि अजितदादाची मनापासून इच्छा होती आणि त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ, पण नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यामुळे अजून तो निर्णय पुढे गेला। पण अजितदादांनी ठरवून ठेवलं होतं, अजितदादांनी त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करून ठरवलं होतं की 100% आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पाऊल उचलणं चालू केले होते। विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांच्या मुखातून येत होतं का आता याच्यानंतर पवार फॅमिलीचं काय किंवा पक्षाचं काय। काही लोक तर म्हणत होते तुमचं पक्षाचं काय व्हायचं होत राहील, परंतु आमचं काय का, आमचा कुठलाही संबंध पक्ष म्हणून नाही, पण एक सामाजिक जे काही जी जाण होती ती आदरणीय दादात होती आणि त्याच्यानंतर आता कुठंतरी सुनित्रा वहिनींना ते एक दुःखवटा म्हणून किंवा एक सांत्वन म्हणून दादांच्या बरोबर होता, तो भविष्यात टिकून राहावा, त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणूनसाठी सुनित्राताईंच्या माध्यमातून हे होईल अशी अपेक्षा अनेक लोक त्या ठिकाणी व्यक्त करतात। राष्ट्रवादी एकत्र यावेत हे विभाजन झालं तेव्हापासून लोक म्हणत होते की एक तर वेगळं व्हायलाच नको होतं, पण झाले। त्याच्यानंतर काही काळ गेल्यावर आता आपण बघितलं असेल 2-3 महिन्यापासून जी इलेक्शन चालू आहे, नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील किंवा नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, आताच्या जिल्हा परिषद, याच्यात अनेक ठिकाणी एकत्रच लढलेत एकत्र, किंवा ज्या बैठका होत होत्या आत्ताही 15 दिवसापूर्वी जी बैठक झाली पूर्ण पवार साहेबांच्या नेतृत्वात, त्यांची घरगुती जरी बैठक असेल तरी बाहेर ती चर्चा आता एकत्र होतात। आज तरी मला वाटतं काही एकत्रच आहेत, राहिला असेल काही तर पुन्हा एकत्र बसून त्याचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा अशी मी माझ्या वतीने तरी विनंती करतो। दोन्ही राष्ट्रवादी तशी चर्चा झालेली आहे, पण आता त्याचा निर्णय अशा घटनेमुळे थांबलेला दिसतो। दोनों राष्ट्रवादी एक साथ आहे। खरं तर अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी गट एकत्र येणार का नाही याबद्दल चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही। अजितदादा यांचा संपूर्ण पक्ष राष्ट्रवादी पक्ष हा भारतीय जनता पार्टी महायुतीचा घटक पक्ष आहे आणि शरद पवार साहेबांचा पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून कार्यरत होता। या प्रसंगामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांचा राष्ट्रगट एकत्र येणार का नाही येणार याचा निर्णय आज होणार नाही, त्याबद्दलची चर्चा करण्याची देखील ही वेळ नाही आहे। संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये या राजकीय चर्चा करणं योग्य नाही। चर्चा करण्यासाठी आपल्याला 360 दिवस शिल्लक आहेत, त्यावेळेला आपण चर्चा करू।